नाही, मुळातच या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी घोषणा केली होती। देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं पीक कर्ज त्या ठिकाणी माफ करू। घोषणा झाली, सरकार सत्तेमध्ये आलं। सत्तेमध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी यांच्या जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्या करू शकत नाही। 4 दिवसापूर्वी सांगितलं की शेतकऱ्यांनी आता पैसे भरले पाहिजेत। अरे पण शेतकऱ्यांकडे पैसे असले तर शेतकऱ्यांनी पैसे भरले असते ना। दुसरा विषय, त्यालाच समर्थन यांचे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत व तसे देवेंद्र फडणवीस आहेत यांनी त्यांना समर्थन दिलं की अजितदादा जे बोलले ते बरोबर आहेत। पण अजितदादा बोलले ते बरोबर ठीक आहे, पण महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन ठेवलेला आहे। महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यावर जीव जाईल अशी परिस्थिती या निर्माण झालेली आहे। या सरकारला काही देणं घेणं उरलं नाही। सरकारकडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत दिली जात नाही। अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे। इथली जनता यांना माफ करणार नाही। येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकरी रस्त्यावर उतरतील व यांना यांची जागा दाखवून देतील।